नमस्कार मित्रांनो. 20 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 20 नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय सुस्वरूप आणि सुविद्य अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. म्हणजेच राहणीमान अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि आधुनिक शैलीचं असतं. मुळातच यांचं सौंदर्य हे अतिशय उत्तम असतं, नजरेत भरण्यासारखं असतं. खास करून स्त्री वर्गामध्ये पाहायचं झालं तर यांचं सौंदर्य हे लगेचच्या लगेच मन किंवा नजरा खिळवणारं असतं आणि हे यांना स्वतःला सुद्धा ठाऊक असतं. आणि त्याबरोबरच उत्तम फॅशनची जोड यामुळे यांचं व्यक्तिमत्व चार चौघात उठून दिसणारं असतं. याचप्रमाणे यांची वाणी ही तशी चांगली असते, भरपूर बोलणारे असतात, परंतु स्वतःच्या मनातलं लवकर काही सांगत नाही. जे काय बोलतील ते मुद्द्याला अनुसरून बोलतील, विचार करून बोलतील. विचारांचा भाव किंवा विचारांची सखोलता ही यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. कधीकधी यांची वाणी किंवा बोलणं किंवा शब्द हे टोकदार, तिखट, कडवट भासू शकतात, परंतु नेहमीच ते तसे नसतात. ज्यावेळेस यांची वाणी तिखट होते त्यामागची कारणंसुद्धा तशीच असतात. समोरचा व्यक्ती समजा नेहमीपेक्षा वेगळा वागत असेल किंवा तो दाखवत एक असेल आणि प्रत्यक्षात जर का तो वेगळा असेल असा काही अनुभव या व्यक्तींना आला तर मग त्यांची वाणी ही तिखट, कडवट होते. मग सुरुवातीपासून त्या व्यक्तीच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी त्या काढून दाखवतील. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या व्यक्ती तुम्ही केलेल्या चुकांवर लगेच भाष्य करणार नाही. तुम्ही केलेल्या ज्या चुका असतात या चुकांची एक मर्यादा आहे. त्या मर्यादेबाहेर जर का तुम्ही चुका करत बसलात तर मात्र सुरुवातीपासून केलेल्या चुकांचा ते पाढा तुम्हाला वाचून दाखवतील आणि त्यावेळेस तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. म्हणूनच या व्यक्ती थोड्याशा मितभाषी किंवा सिक्रेटिव्ह असतात, गुपित राखण्यात हुशार असतात. म्हणजे अगदी विश्वासाने जर तुम्ही त्यांना कोणतीही गोष्ट सांगितली तरी ती गोष्ट ते इतरांनाशी कधीच शेअर करणार नाही. हा भाग त्यांच्यामध्ये खूप चांगला असतो. यांच्या वैयक्तिक जीवनात कितीही वादळं असली तरी ती त्यांच्या व्यक्तिमत्वावरून, बोलण्यावरून, चेहऱ्यावरून, एकंदरीत संपूर्ण त्यांच्या अस्तित्वातून तुम्हाला थोडंही जाणवणार नाही. आपलं काम नित्यनियमाने इमानेद्वारे करणं हे यांना चांगलंच ठाऊक असतं. जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा आणि हार्डवर्किंग नेचर यांच्यामध्ये अतिशय चांगला असतो. डेडिकेशन्स हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं दिसून येतं. आणि म्हणूनच करिअरमध्ये या व्यक्ती सहजपणे यांना स्थावरता आलेली दिसून येते. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती उत्तम असते. म्हणूनच शाळा कॉलेजमधलं शिक्षणसुद्धा अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करतात. यांना अधिभौतिक सुखाची आवड असते आणि अधिभौतिक सुखांची रेलचेल आपल्या आसपास असावी असं त्यांना नेहमीच वाटतं आणि ते त्यांना मिळतंसुद्धा. कार्य करण्याची धमक अतिशय चांगली असते. यांचा स्वभाव जर का तुम्हाला एकदा नेमका समजला तर त्यांच्याबरोबर मैत्री राखणं तुम्हाला सोपं जाईल, कारण ह्या व्यक्ती शब्दाला जागणाऱ्या असतात. जर तुमची यांच्याशी मैत्री झाली तर तुमच्यासाठी सर्व जगाच्या विरोधात उभं राहून, तुमच्या खांद्याला खांदा लावून या व्यक्ती तुमच्याबरोबर नेहमी साथ देतील. ही गोष्टसुद्धा तेवढीच खरी आहे. त्यामुळे वरकरणी या व्यक्ती जरी तुम्हाला हट्टी, जिद्दी आणि थोड्याशा अहंकारी वाटल्या तरी आतून त्यांचा जो स्वभाव असतो हा अतिशय चांगला असतो, माणुसकीला जागणारा असतो.
आतापर्यंत तुम्हाला जाणवलं असेल की या व्यक्ती थोड्याशा रुक्ष आहेत किंवा थोड्याशा तापट आहेत, थोड्याशा कडक आहेत, मात्र मुळात तसं नसतं. या व्यक्ती भावुक असतात, भावनातीत असतात, मात्र खोटेपणा यांना अजिबात सहन होत नाही. खोटेपणा त्यांना समजला की तिकडच्या तिकडेच त्याचा हिशोब करून टाकतील. याचप्रमाणे यांना भिन्न लिंग व्यक्तीप्रतीसुद्धा आकर्षण चांगलं असतं. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये ह्या लवकर येतं. रिलेशनशिप व्यवस्थितपणे निभावतात. थोड्याशा रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह होतात. म्हणजेच एकदा रिलेशनशिपमध्ये आले की समोरच्या व्यक्तींनी कसं वागावं, कसं वागू नये, त्याची दिनचर्या काय असावी, त्याचे आयुष्यातले एकंदरीत त्याच्या आयुष्यामध्ये होणाऱ्या घटना घडामोडी याच्यावर थोडंसं याचं नियंत्रण असतं किंवा बारीक लक्ष असतं. अर्थात त्याच्या मागे कारण हे प्रेमाचंच असतं. म्हणजे आपल्या रिलेशनशिपमध्ये असणारा व्यक्ती हा याचे डिसिजन चुकू नये किंवा त्याचं आयुष्य वाया जाऊ नये असंच यांना कायम वाटत असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाच मुद्दा थोडासा वैवाहिक जीवनातसुद्धा राहतो. संशयाचं वातावरण मात्र यांच्या मनात सतत असतं. अर्थात समोरचा व्यक्ती जर का पूर्णपणे पारदर्शक असला तर मात्र यांच्याशी जुळून घेणं अतिशय सोपं होऊन जातं. येणाऱ्या संपूर्ण वर्षात जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी जो आहे तो विवाहोत्सुक असणाऱ्या तरुण तरुणींकरता अतिशय उत्तम राहील. विवाह जुळणं, जमून येणं, प्रत्यक्ष विवाह होणं अशा प्रकारचे काही अनुभव येतील, काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. तर मित्रांनो, हे होतं 20 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.